अकोला जिल्ह्यात रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी भ्रष्टाचार निर्मूलन समितीनं थेट आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे। तर अकोट तालुक्यातील उगवा फाटा ते आगर मुख्य रस्त्याचं डांबरीकरण, चिंचखिला नाला आणि मळखंड नाल्यावर 2 नवीन पूल उभारणं, तसेच रेल्वे गेट ते अमानतपूर टाकोडा या रस्त्याचं डांबरीकरण करावं या प्रमुख मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन सुरू असून यावेळी सरकारच्या निषेधार्थ आंदोलकांनी उलटी घागर ठेवून त्यावर शिक्का मारत त्यावर पाणी टाकून प्रतिकात्मक आंदोलन केलं आहे। आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत येथून हटणार नसल्याचा इशारा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष दिवनाले यांनी दिला आहे। मी एमके दिवनाले भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष। आम्ही उभा फाटा ते आगर रस्ता डांबरीकरण हे टाकलेला आहे। शासनाचा पैसा आहे, मंजूर झालेला आहे, सगळं झालं आहे, पण ते टेंडर काही कोणाला ओपन करून नाही राहिले। टेंडर काढायला 4-5 महिने झाले आणि 22/4/25 त्यानं शासनाला त्याच्या कामाला मंजुरात भेटलेली आहे। आणि रेल्वे गेट उभा आपल्या भोळ अहमदपूर टाकोळा भोळ हाही रस्ता मंजूर करण्यात आलेला आहे, पण अद्यापर्यंत त्याला काय अडचण आहे, का ते काम लावत नाही याला काही समजायलाच मार्ग नाही। आता ते कसं आहे, एक तर या अकोला जिल्ह्यात एवढा भ्रष्टाचार वाढला आहे की त्याला कोणीच म्हणजे जे ग्रामीण जे लोक आहेत ते ग्रामीण जे लोक आहेत ते झोपलेले आहेत, तर त्यांना काही घेणं नाही। हा रस्ता एवढ्या रस्त्यात तकलीफ होते, एवढे दवाखान्यात भरती करून राहिले, डिलिव्हऱ्या रस्त्यात होऊन राहिल्या, ऍक्सिडेंट होऊन दवाखान्यात किती काही जण गेले, पण तरी ते लोक जागृत नाही आहे। त्याला वाटते मी या पक्षाचा आहे, मी इकडे गेलो होती ह्या आम्हाला पक्षामध्ये, अरे इथं रस्त्यासाठी पक्षाचा काही संबंधच नाही आला ना कोणच्या। त्यासाठी मी त्यांना निवेदन देऊ थकलो मी। आता हे घागर घेतली, शासनाची घागर उतारली, हे करून आता आम्ही दखल जेवपर्यंत ते रस्ता काम चालू करणार नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही। सर्वची जबाबदारी हे प्रशासनाची राहील।